नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 8:30 वाजलेत आणि मस्त ऊन पडलं आहे. गावाकडे थंडी आहे आणि आता हे कोवळं ऊन म्हणायला काय हरकत नाही, डायरेक्ट डोळ्यात जाते. तर सकाळ झाली मंडळी. आज आहे रविवार. गावाकडे रविवार म्हणजे रविवारची वारी. सर्वजण घरी असतात, शेतीची कामं बंद असतात किंवा कोणाकडे जाऊन आपण कामही करू शकत नाही. जशी आपल्याला मुंबईला सुट्टी तशी गावाला सुट्टी. काही गावांमध्ये अमावस्या पौर्णिमेला ती वारी असते किंवा दुसरा वार असतो, कोणाचा सोमवार कोणाचा मंगळवार. जसं आपल्याकडे रविवारच आहे वारी. आज वारीचा दिवस सकाळ झाला आहे आणि सूरज आज निघणार आहे. सूरज आलेला तर 2-4 दिवस जरा होता सोबत, तर आज तो निघणार आहे मुंबईला. आपण जर अजून 1-2 दिवस आहोत, त्याच्यानंतर मग निघूया. कारण आता सामान वगैरे थोडंसं मागवायचं आहे. ते सामान वगैरे झालं मग काय काम होईपर्यंत कदाचित नाही थांबणार. जमलं तर आपण परत येऊ, पण सगळं इकडेची सामानाची वगैरे अरेंजमेंट करून, कसं प्लास्टर आहे ना आपलं, वरचं आणि खालचं प्लास्टर बाकी आहे. ते प्लास्टर भिंतींचं झालं की कसं खालच्या भागाचं पूर्ण काम झालं. चला सकाळ झाली, आता न्याहारी वगैरे करूया आणि मग बघूया दिवस आजचा कसा जातो आहे. गावाकडची सकाळ झाली मस्त. या मंडळी सकाळची न्याहारी करायला खास गावाकडची तांदळाची भाकरी आणि खास गावाकडच्या नदीतले मळूचे मासे, जे की आपण संगमेश्वरवरून आणले होते. तर चला सकाळची मस्त न्याहारी करूया. या जेवायला या मंडळी. चला मंडळी, मस्त सकाळची न्याहारी झालेली आहे. सूरज बघूया काय करतोय. निघायची तयारी चालू असेल, कारण तो 11च्या गाडीने खाली चालला आहे. म्हणजे मग दुपारची दिवा गाडी आहे जी दिवा ट्रेन, ती ट्रेन मिळते आम्हाला चांगले वेळेवरती. चला सूरज निघाला आणि इकडे काकी आली. काय हां एवढं लेट येते? पार्टी केलेली असते रविवार. मग थांबा आता. बस लागते ना, नाही तर काय रात्री गेलो असतो. बस लागते ना हिला. हिला बस लागते ना, म्हणून ट्रेनने जायला लागतं. नाही तुझी नाटक काय विचार कधी आलोय ते स्वतः कधी पण येणार. मला काल सांगितलं तुम्ही काल येणार म्हणून आम्ही काल आली, परवा काल भेटणार म्हणून. आणि ह्याला फोन केला काल तर म्हणतो नाही आम्ही आलो शुक्रवारी. सुट्टी नव्हती ना माझी, सुट्टी नव्हती भेटत. मी ह्याला फोन करते, ह्याच्यामुळे आलो मी. आम्ही फाडी टाकायला आलो होतो, पण ते आमचं काही कामच नाही झालं तर कसं टाकणार ना फाडी. गाडी आली नवीन गाडी. चला हा कधी आला होता? होय, शूटिंग सोडायला आलो ना भावाला. चला जाऊ कस रे. हा चल बाय. ए चल. डंपर पण आला पाठवून. रस्त्याचं काम चालू आहे पुढे. हे दादासाहेब पण आलेत काय. चला पांडू पण आहे. हा घेऊन जा जरा. होय चला गाडी निघाली. मी जरा जातोय आता गोदडीमध्ये काकीकडे. आसतवाडीमध्ये पण बऱ्यापैकी घराची कामं सुरू आहेत. वर्षी आपण जरा स्टॉप घेतला आहे. हो ना, काय करताय? होय वर नाही गेले होय. भात चांगलं सुकायला बरं झालं आता. हे काल परवा लो. होय बाकी काय थंडी पाणी आहे की नाही? दरवाजा आणि बंद केली इथला तिकड नसते ओली पूर्ण. गावाकडे येऊन 2 दिवस झालेत, पण सुन्या काकीकडे काही गेलो नाही. कारण सूरज वगैरे होता ना, तर काय व्हायचं वरतीच तिकडे घराच्या कामाकडे असायचं, नाहीतर मग काय ना काहीतरी चालू असायचं. तर आई मगाशी खाली गेली होती. ओय कुठं चाललीस? ये मग. काकी वरती चालले, आई मगाशी खाली आलेली, तर मला वाटलं खाली आहेत की काय. होय आई आली होती ना, आताच गेली काय? काजूला मोहर भरपूर आहे.
यावर्षी काजूचं उत्पन्न भरपूर येणार आहे. आंब्याचं काय माहिती नाही, आंब्याला काही तुरे दिसलेत नाही अजूनपर्यंत. काजू भरपूर लागणार आहेत. होय, वरती आज घर बघणे आहे ना. सगळे एकाच गावच्या. होय. चला, आई तर घरी गेले आणि इकडे वाडीमध्ये घर बघणीचा कार्यक्रम आहे, मालपांगडा. तर तिकडे जरा माणसं चालले सर्व. तर घरी जाऊया आणि थोडीफार कामं करूया. मग हे सगळं जाळून टाकायला लागेल, नाही तर काढून टाकायला लागेल. नाचणी पहिले कशी मुळा सगळं काढायची, आता वर्ण फक्त वेचतात आणि मग हे सगळं जाळून टाकायला लागतं. ते शेतामध्ये आलो आहे. थोड्या दिवसात इकडे शेतामध्ये पण बाग होणार आहे. कोकम, नारळ, आंबा म्हणजे कलम, हे सगळं मस्त मस्त होणार आहे. हळद काढायची, हळदीला वेळ जाणार आहे. सुकली पाहिजे सगळी, सुकली की हळद काढून टाकू. 10:30-11 वाजलेत, पण आहे ना एकदम थंड हवा अजून काही गेलेली नाही. थंडगार हवा आहे. ऊन झालं, ऊन असं जरा झोमायला लागलं आहे, पण थंड हवा काय कमी होत नाही. शेवगा भरपूर फुलं आले, त्या बाजूने भरपूर दिसत आहेत. घराकडून दिसत नाहीत, इकडून खालच्या बाजूने अशी पूर्ण पांढरं झालं आहे. शेंगा पण आता लागतील लवकरच. फुलं गळतात भरपूर. हे बघा, ताजं गळलं आहे. पहिल्यांदा आहे ना ही अशी गळलेली फुलं आम्ही जमा करायचो, जी भाजी करायचो. शेवगळ मोठा होता, जो रस्ता आहे ना त्या रस्त्यावर एक मोठा शेवगळ होता गोठणीवर, त्याची अशी भाजी करायची. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. दुपारी घरी गेलो आणि जेवलो आणि मग काय झोपूनच गेलो. संध्याकाळचा मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. आत्ता जरा काकीकडे जाऊया. तात्या पण दुपारी बाहेर होते, कुठेतरी संगमेश्वरला गेलेले वाटतं. आता कसं आहे, जरा जाऊन गप्पा गोष्टी होतील. संध्याकाळचा सनसेटचा टायमिंग मस्त दिसतोय बघा, सूर्यास्त. आणि वरती छटा बघा कशा झाल्या तिकडे, छान झालं आहे. गावाला असलो की रोजच्या रोज मला ना असा सूर्यास्त दाखवायला मस्त वाटतं, कारण वातावरण आहे ना खूप भारी असतं. सनसेटचं काय दाखवता येत नाही जास्त करून आपल्याला, कारण सनसेटसाठी मला वरती रोडवरती किंवा मग पायरीकडे जावं लागेल, नाहीतर मग मामाच्या वाडीमध्ये. कारण सनसेट आमच्याकडेच जी सूर्यकिरणं येतात ती 8:30-9 नंतरच येतात, कारण आपण असे खालच्या पट्ट्याला आहे. पण वरून वनगेवाडीतून सूर्योदय पण चांगला दिसतो. गावाकडे आलो ना की शक्यतो दुसरं घर म्हणायला हरकत नाही, आपलं गंग्याचं घर. तर मग इकडे कसं काकी तात्यांसोबत जरा गप्पा गोष्टी असतात चालू. सकाळचं कधी कधी जातो, संध्याकाळचं नाहीतर जातो, एखादी फेरी असते. दुपारी जात होतो, तर आज जरा इकडे घर बघणे होती. म्हणजे आमच्याकडे कसं आहे, नवरीचं चहा पाणी झालं की त्याच्यानंतर मग नवरीकडचे नवऱ्याकडे येतात घर बघायला. म्हणजे ऑलरेडी घर बघितलेलं असतं, पण ती एक पद्धत आहे की तिकडची 4 माणसं येतात इकडे आणि मग काय छोट्या मोठं बोलणी चालणी होते, तिखटं जेवण असतं मस्त, आणि मग मटण वगैरे वडे वगैरे खाऊन मग तिकडचे नवरीकडची माणसं मग घरी जातात. अशी एक प्रथा आहे, त्याला घर बघणी म्हणतात. चला आता चाललो आहे आपण गोधडीमध्ये. थंडीमध्ये गोधडीची खूप आवश्यकता असते, तर ह्या भागाला गोधडी बोलतात. ह्या भागाला म्हणजे एवढ्या घरांनाच नाही, खालचा पट्टा जो आहे पूर्ण त्याला गोधडी म्हणतात. तर कशावरून नाव पडलं ते काय माहितीच नाही, पण गोधडीत जाऊया आपण. गंगेपाम्याचं घर समोर, बाजूला तिकडे संजयचं घर, आणि इकडे खाली बागवी आणि बन आहे. तर आज जरा निवांत आलेलं आहे. ओ गागे तातनो, ओ तातनो, अरे भाचा आलाय, कधी आला रे? आत्ता चला. मम्मी आले, पप्पा सर्व आले, भारी. आई पण आले. कुठे गेले? काय बऱ्यात ना? नमस्कार रोजी, काय आलात कधी? खबर होती उद्या परवाची पण होती, लवकर आलात. आम्हाला गाडी लवकर भेटली. हां, मग आज काय किती दिवस राहते मुक्काम?
आता लगेच काकीकडे आलोय. तर हे माहिती आहे का तुम्हाला हे फळ कसलं आहे? म्हणजे कोकणात खाणाऱ्यांना माहिती असेल बऱ्यापैकी. हे बघा, याला म्हणतात पपनीस. तर हे अर्ध आहे कापलेलं आहे. त्याच्या आतमध्ये हे मस्त असतं. हे म्हणजे साधारण जसं आपल्याकडे संत्रा मोसंबी आहे ना त्यातलाच हा प्रकार, पण हे खूप मोठं असतं. हे बघा, काकीने बनवलेलं आज बायान दिलाय. चला मंडळी, काकीकडे आलो तर बाया पण आलेली. बाया म्हणजे गंग्या पम्याची बहीण, आमची चुलत बहीण. तर हिला पण दिलेली मलदेवाडीमध्ये कानबस्ते गावी. ते लोक पण मुंबईला असतात, नवी मुंबईमध्ये. तर मग तिकडून आता गावाला काहीतरी लग्न वगैरे आहे वाटतं, तर 2-3 दिवस आलेत. थंडीचं प्रमाण मंडळी भरपूर आहे. थंडी लागत होती जोरदार. तर जॅकेट वगैरे घातलेलं, पण आता परत काढलं आहे. कारण ठीक आहे रात्री घालू. आता जरा चालन वगैरे आलो ना, तर चालल्यामुळं थंडी आहे ती थोडीशी गायब झाली. कारण थंडीचं असंच आहे, तर तुमची जास्त जर एक्सरसाइज पळलात धावलात की मग थंडी गायब होते. सूर्यास्ताची वेळ म्हणजे सूर्यास्त झाला आहे. मगाशी काकीकडे जात होते तेव्हा सूर्यास्त होत होता. आणि आता असं वातावरण झालं आहे बघा, एकदम भारी संध्याकाळचं मस्त वातावरण गावाकडचं. आणि काकीकडे पण आता बाया वगैरे आल्यात. बाया राहणार नाही आज, जेवण वगैरे लगेच निघतील. कारण त्यांच्याकडे पण काहीतरी हळदी वगैरे आहे वाटतं. तर तिकडे पण त्यांचं जाणं बाकी आहे. तर चला मंडळी, तर आलं आहे घरी. थोडंसं एडिटिंग वगैरेची कामं आवरूया. संध्याकाळची वेळी काय गावाला आता शक्यतो वरती जाणं होत नाही. कारण गावातील पण मुलं आहेत ते रात्री येतात एकदम 9-9:30ला. मग शक्यतो जात नाही मी. एकदा काळोख पडला काकीकडून किंवा मग कृष्णादाकडून घरी आलो की मग घरीच. मग थोडं एडिटिंग वगैरे करायचं, रात्री जेवायचं, परत थोडं एडिटिंगला लागायचं आणि मग रात्री लवकर झोपतो. कारण थंडी भरपूर आहे गावाकडे, त्यामुळे मग झोप वगैरे पटापट लागते पण. आणि गार लागते त्यामुळे झोप येतेच. इकडे बघताय शेवग्याची भाजी आपल्याला करायची आहे. फुलांची भाजी बघूया. आपल्या इथे ॲक्च्युली जवळपास कमी आहेत. तर वरती काकीकडे वगैरे आहे ना, जाऊ. तिकडचं पण शेवगा आहे त्यांचा. तिकडची थोडीफार फुलं आणू आणि इकडची थोडीफार फुलं, आणि त्याच्यातून मग आपण काम करूया, थोडीशी भाजी वगैरे करू. चला, आजच्या दिवसाचा मस्त सनसेट झाला आहे बघा. सनसेट होऊन गेला आहे आणि मस्त वातावरण झालं आहे. हे बघा, सगळीकडे शांतता पसरली. आता पाखरांचा किलबिलाट आहे तो हळूहळू आता कमी होऊन जाईल. मस्त झालं आहे वातावरण. मगाशी मंडळी काकीकडून घरी आलो, मग जरा एडिटिंग वगैरे चाललेली. जेवण वगैरे झालं आहे. आज थंडी बऱ्यापैकी आहे, म्हणजे गारठा पडला आहे चांगलाच. वरती आमच्याकडे निवळीला अशी थंडी लागायला लागली, मग खाली संगमेश्वर पट्ट्याला ना भरपूर थंडी असते. तर आम्हाला ॲक्च्युली सवयच नाही थंडीची, त्यामुळं मग खाली गेलो ना किंवा मुंबईतून जेव्हा गावाकडे येतो तेव्हा सकाळी खूप गारठेलं होतं आणि वाट लागते. आता ही थंडी जानेवारी-फेब्रुवारी म्हणजे होळी लागेपर्यंत तरी साधारण अशीच असणार. त्यानंतर मग थोडी होळी लागल्यानंतर कमी कमी होत जाईल. तर चला, सूरज होता तो पण आता मुंबईला गेला आहे. नाहीतर दिवसभर टाईमपास असायचा वरती, तर तोही नाही आहे. तर असो, आपण पण काही जास्त दिवस थांबणार नाही. आता निघूया, 1-2-3 दिवसामध्ये निघूच. तर चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. रात्र झाले, अंधार पडला आहे भरपूर आणि थंडी पण लागते. तर चला, आजच्या पुरतं थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.